सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग असणार आहे लग्न सिरीज पार्ट 3 आणि आज आमच्याकडे देवकार्य आहे आणि स्वतः आम्ही तिकडे चाललोय। आणि आम्ही आज दाखवतो आत्या आली आमची बार्शीची। हो, सगळे पाहुणे सुद्धा आलेत आमच्या घरी आणि आता मी तिकडे आवरून चाललोय। सो तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। आणि देवकार्य म्हणाल तर हा लग्न विधीतील एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्याचे क्लिप्स तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे। सो ब्लॉग कंटिन्यू करा। सो लग्न या मंगल कार्यातील पहिला शुभ टप्पा म्हणजेच देवकार्य। घरातील सर्व देवांना मान देऊन त्यांच्या आशीर्वादानं या सुंदर नव्या प्रवासाची सुरुवात केली जाते। सो ह्या काही क्लिप्स आहेत देवकार्याच्या, त्या तुम्ही बघू शकता। यामध्ये सुरुवात होते ती म्हणजे तोरण बांधण्यापासून। घराच्या उंबरट्यावर बांधलेले हे तोरण फक्त सजावट नाही तर एक शुभतेचं सुद्धा प्रतीक असतं आणि त्याचीच तयारी या सगळ्या इकडे करत होत्या आणि त्या तोरणाची मिरवणूक इकडे काढली जाते। सो तुम्ही ती बघू शकता। गाईज आता आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो आहे। ते देव घेऊन तुम्हाला दाखवते। आम्ही इथे देवाला आलोय। देवाला आले तरी व्हिडिओ करतात। सो इकडे आम्ही तोरण मिरवून आणलं आणि त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजेच पारंपरिक लिंब नेसणे या कार्यक्रमाला। सो गाईज, आता आम्ही इकडे सगळं देवकार्याची तयारी झाली आहे आणि या सगळ्या आल्या तिकडे, तुम्ही बघू शकता। हाय करा। सो इकडे सुरुवात झाली लिंब नेसणे या कार्यक्रमाला। या कार्यक्रमामध्ये लिंबू आणि कडुलिंबाचा पाला वापरण्यात येतो आणि याचा एक हेतू म्हणजे कोणाचीही नजर न लागो, सगळे अडथळे दूर होत आणि आपल्या सर्व काही कार्यक्रम आहेत ते मंगलमय हो अशी प्रार्थना या कार्यक्रमातून केली जाते। देवकार्य या कार्यक्रमाची शान म्हणजेच घागर मिरवणूक। हातामध्ये रंगीत घागर घेऊन सर्व स्त्रिया ह्या घागर मिरवतात आणि ही घागर म्हणजे एक पवित्रतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच मिरवणुकीचे क्षण तुम्ही इकडे बघू शकता। गाईज, सो आम्ही आता इथे मंदिरात आलोय। समर्थ दादा हाय कर। हाय गाइड्स। समर्पयामि हरिद्रा स्वर्णरासो स्वर्णाभरणानि। गाईज, आमच्याकडे हे असं घागरीच्या ज्या सवाशीण असतात त्यांना असं गजऱ्यांनी हा हार घालतात। मी आता तुम्हाला इकडचं दाखवते काय। सो ह्या होत्या देवकार्य या कार्यक्रमातील घागरीच्या 5 मुख्य सवाशिणी।
आणि देवकार्यातील सर्वात रंगतदार क्षण म्हणजे सर्वांनी एकत्र मिळून केलेला हा डान्स. सो या क्लिप्स तुम्ही बघू शकता की सर्वांनी एकत्र मिळून अगदी उत्साहाने आणि आनंदाने डान्स केला. सो गाईज, आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही कार्यालयात आहोत आणि आम्ही फूड कस्टर्ड खाल्लंय आणि आता आम्हाला झोप आली आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता स्नॅप काढते अगं इकडं बघ. आणि हा आरुष या उषा कावली. आहे अजून हाय गाईज कर. A few moments later. सेलिब्रेशन करायला परत खाली आलोय बघा. सो त्याच दिवशी रात्री आम्ही नवरदेवासाठी ग्रूम टू बी पार्टी अरेंज केली होती. सो त्याच्याच क्लिप्स तुम्ही इकडे बघू शकता. तुम्ही बघू शकता जी पारंपरिक. आता तुम्ही बघू शकता इथं पारंपरिक डान्स चालू आहे आणि झालं नाही. आता आमच्या घरातले जेवायला बसले तर वाट्यावरच आमच्या मला बघा पंगत दाखवते इकडे. म्हणजे आणि आमच्या घरचं लग्न म्हणजे तासतीच असते. The next day. वैष्णवी तिथे मेहंदी काढते आणि आम्ही इथे सगळे डान्स करतो. आम्ही तुम्हाला दाखवतो.
होते मेहंदी या कार्यक्रमातील काही क्षण आणि त्यानंतर मम्मीचा वाढदिवस असल्याने आम्ही सर्वांनी त्याचं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. सो हा होता वेडिंग सिरीज पार्ट 3 व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.